नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आता लाडकी बहीण योजनेबद्दल फडणवीस साहेबांनी एक मोठं विधान केलेलं आहे। योजना बंद करणार का याच्या संदर्भात सुद्धा त्यांनी एक मोठं विधान केलं आहे आणि योजनेबाबत त्यांनी माहिती दिली की ऑगस्ट आणि जे सप्टेंबरमध्ये फॉर्म भरलेले आहेत ते अर्जांचं काय होणार, ज्यांचे पैसे आले नाही त्यांचं सुद्धा काय होणार, ह्या सगळ्यांची माहिती त्यांनी या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे। तर व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा होणार आहे, तर व्हिडिओ हा संपूर्ण बघा, व्हिडिओला कुठलाही स्किप करू नका, त्यामुळे तुम्हाला संपूर्ण माहिती कळेल। आणि आपल्या चॅनलवरती सर्वप्रथम आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा। तर लक्षात घ्या, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये ज्या आपल्या माता भगिनींनी फॉर्म भरलेले आहेत अशा माता भगिनींचं काय होणार याच्यावरती सुद्धा त्यांनी विधान केलेलं आहे। बँकेमध्ये पैसे जमा झाले आहेत का नाही याचं सुद्धा त्यांनी सांगितलं, हे झाले नसतील तर काय, तर पुढे कधी होणार आहेत ह्या संदर्भात सुद्धा त्यांनी सांगितलं आहे। बँकांना काही सूचना सुद्धा त्यांनी यांच्यामार्फत दिलेल्या आहेत। तर आता टेन्शन घ्यायची गरज नाही, आपल्या लाडक्या बहिणींना लवकरच पैसे येणार का ह्याच्याबद्दलचं सगळं विधान त्यांनी या न्यूजमध्ये केलेलं आहे। त्यांनी 3 ते 4 अशा मोठ्या घोषणा केलेल्या आहेत, त्या घोषणा कोणत्या या सगळ्या व्हिडिओमध्ये आपण पाहणारच आहोत। लक्षात घ्या, त्यांनी पहिल्यांदा एक मोठं विधान केलं आहे की ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात भरलेल्या अर्जांचं पैसे कधी येणार बाबा, याचं काय होणार आहे नेमकं लक्षात घ्या। याच्याबाबत त्यांनी एक मोठी माहिती सुद्धा आपल्यासमोर आज आणलेली आहे। तर त्यांचं असं म्हणणं आहे की ज्या ज्या महिलांनी 31 ऑगस्टपर्यंत फॉर्म भरलेले आहेत किंवा सप्टेंबरमध्ये फॉर्म भरलेले आहेत तर त्यांचं काय होतंय बघा, महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे आणि या योजनेसाठी महाराष्ट्रातील कोट्यावधी महिलांनी अर्ज सुद्धा भरले आहेत। तसंच अनेक पात्र महिलांच्या खात्यावर पैसे सुद्धा जमा झाले आहेत। सप्टेंबर महिन्यातही अर्ज करण्यासाठी सरकारने मुदतवाढ दिली आहे, परंतु ऑगस्टच्या शेवटचा जे आठवडा होता आणि सप्टेंबरमध्ये जे अर्ज केलेल्या महिलांना पैसे कधी मिळणार याच्याकडून सुद्धा आता मोठी एक स्पष्टता अजून काही आलेली नव्हती। यावरून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही माहिती दिली। नागपूर येथे आयोजित केलेल्या बांधकाम कामगार मेळाव्यात ते बोलत होते। तुम्हाला काल सांगितलं की नागपूर येथे एक मेळावा झाला काल, त्याच्यामध्ये कामगार मेळावा होता। कामगार मेळाव्याना सुद्धा आता बांधकाम कामगार सुद्धा याच्यामध्ये एक नवीन योजना आहे, मी तुम्हाला सांगितली आहे की त्यांना 32 योजनांमध्ये जवळपास त्यांना लाभ मिळतो आहे। त्यांना जे काही घरचे जे जिन्नस आहेत ते मिळत आहेत, जसं की भांडे वगैरे काही गरजवंत वस्तू ज्या आहेत त्या सुद्धा मिळत आहेत। तर त्याचं सुद्धा त्यांनी तिथं काही थोडंसं सांगितलेलं आहे। तर लक्षात घ्या, याच्यावरती पुढे काय म्हणलं बघा, वर्षाला 18,000 रुपये म्हणजेच महिन्याला 1,500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात येत आहेत, ज्यांचे ऑगस्ट महिन्यात शेवटच्या आठवड्यात किंवा ऑगस्ट आणि सप्टेंबरचे पैसे या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात देऊ असं त्यांनी म्हटलं आहे। ऑक्टोबरमध्येही नोव्हेंबरमध्येही पैसे देऊ अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे। लक्षात घ्या, ते काय म्हणाले आहेत, ज्यांनी ऑगस्टमध्ये फॉर्म भरला आहे शेवटच्या आठवड्यात किंवा सप्टेंबरमध्ये सुद्धा फॉर्म भरला आहे तर त्यांचे जे काही पैसे आहेत ते आम्ही सप्टेंबरच्या या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात देऊ। शेवटचा आठवडा म्हणजे आता कोणता, तर तुम्ही म्हणाल की उद्यापासून सोमवारचा शेवटचा आठवडा आहे, कारण पुढच्या शनिवारी तर पुढच्या रविवारी तर 29 तारीख आहे आणि 30, तो काही लास्ट आठवडा मानला जाणार नाही। तर शेवटचा आठवडा म्हणजे हाच आठवडा। आता उद्यापासून बघूया किती पैसे येत आहेत, ज्या महिलांना पैसे नाही आले त्यांचं बघू आता काय होणार आहे पुढं। ऑगस्ट आणि सप्टेंबरचे पैसे लाडक्या बहिणींना महिन्याचे शेवटचे देऊ, पैसे शेवटच्या दिवशी देऊ किंवा शेवटी देऊ असं फडणवीस यांनी म्हणलं आहे। मी लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही, हे एक मोठं विधान त्यांनी केलेलं आहे फडणवीस साहेबांनी। आता बघूया याच्यावरती त्यांचं नेमकं म्हणणं काय होतं की मी लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही असं का म्हणलं त्यांनी, तर काँग्रेस कोर्टात गेले, आम्हीही कोर्टात सांगितले की या योजनेसाठी आम्ही बजेटमध्ये पैसा ठेवलेला आहे, आम्ही हवेत योजना आणलेल्या नाही आहेत, आधीच योजनांची स्थगिती दिलेली नाही आहे, काँग्रेसने कितीही विरोध केला तरी योजना बंद होणार नाही असंही मी शब्द देतो असं त्यांनी स्वतः म्हणलेलं आहे। लक्षात घ्या, जी काही लाडकी बहीण योजना आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की जे विरोधक आहेत त्यांना ही योजना बंद करायची आहे, विरोधक ह्याच्या मागे लागलेले आहेत की पैसा नाही आहे, परंतु त्यांनी असं सांगितलं आहे की आम्ही मार्चपर्यंतची तरतूद केलेली आहे। मार्चपर्यंतची तरतूद केलेली आहे म्हणजे काय, तर मार्चपर्यंतचा आमच्याकडे पैसा आहे। 2025 पर्यंत जे काही मार्च आहे, 2025 तिथपर्यंतचा पैसा आमच्या लाडक्या बहीण योजनेसाठी आहे आणि या योजनेसाठी लागणारा पैसा आम्ही कुठल्याही बाकीच्या योजनेतून काढत नाही आहोत किंवा कुठल्याही समाजाचा आम्ही पैसा हिसकावून कुठल्या विशिष्ट वर्गाला सुद्धा देणार नाहोत असं सुद्धा त्यांनी सांगितलं आहे। जे काही शेतकऱ्यांची योजना आहे ती शेतकऱ्यांची योजना त्यांनाही त्यांचा स्वतःचा पैसा मिळणार आहे, लाडक्या बहिणींनाही त्यांचा पैसा मिळणार आहे, आम्ही विभाजन केलेलं आहे असंही त्यांनी मोठं विधान केलेलं आहे।
आणि पुढचं म्हणजे लक्षात घ्या, त्याच्यामध्ये अजून एक त्यांनी हे केलं आहे की ही योजना जी आहे ही दीर्घकाळ टिकणार आहे. आम्ही लवकरच मार्च जे काही बजेट येणार आहे, मार्च 2025चे जे काही नवीन बजेट येतील त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही मार्च 2026पर्यंत त्याचे जे पैसे आहेत ते सुद्धा आम्ही काढून ठेवणार आहोत. म्हणजे पुढे हे 5 वर्षसुद्धा आम्ही चालू असं सुद्धा त्यांनी याच्यामध्ये मोठे विधान केलेलं आहे. तर असे 3-4 विधान त्यांनी आता केलेले आहेत. बघूया, आता त्यांनी स्वतः म्हणलेलं आहे की बहिणींना महिन्याच्या शेवटी पैसे देऊ. आता शेवटच्या आठवड्यात म्हणजे ह्याच आठवड्यात आता पैसे तर यायला पाहिजेत. ज्या महिलांचे पैसे नाही आले त्या महिलांना या आठवड्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत पैसे येतील असं विधान त्यांनी केलेलं आहे. आता बघू त्यांचं कितपत खरं आहे, पुढे होणार काय नेमकं, या सगळ्या गोष्टींचा आपण आढावा घेणारच आहोत. तत्पूर्वी आपल्या चॅनलमध्ये नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओला आवडत असेल तर व्हिडिओ लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करत जा. कमेंट तुमच्या जे काही प्रतिक्रिया आहेत त्यासुद्धा तुम्ही इथं प्रतिक्रिया कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.